नमस्कार, मी स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत संध्याकाळच्या नाश्त्याचा प्रकार आणि तो म्हणजे व्हेज कटलेट। चला पटकन सुरू करूया रेसिपीला। मिक्स व्हेज कटलेट बनवण्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये आपल्या आवडीच्या सगळ्या भाज्या घ्यायच्या। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत, 1 कॅप्सिकम, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 गाजर मी इथे किसून घेतलेला आहे, अर्धा इंच किसलेलं आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 3/4 वाटी हिरवे मटार, 3 ते 4 मध्यम आकाराचे बटाटे आपल्याला उकडून घेऊन ते क्रश करून घालायचे किंवा आपण यामध्ये किसून सुद्धा बटाटा घालू शकता। कटलेट छान कुरकुरीत होण्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसनचं पीठ, चवीनुसार मीठ, 1.5 चमचा आमचूर पावडर। आमचूर पावडर नसेल तर आपण इथे लिंबाचा वापर करू शकता। अर्धा चमचा रॉक सॉल्ट असेल तर वापरा, नाहीतर आपण नॉर्मल मीठ वापरलं तरी चालेल। आपण आधी चवीनुसार मीठ घातल्यामुळे रॉक सॉल्ट आपल्याला थोडंसं बेतानेच घालायचे। 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा रेड चिली पावडर। आपण हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहे, तेव्हा आपण आपल्या तिखट खाण्याच्या सवयीनुसार मिरची पावडर घालावा। आता हे सगळे पदार्थ आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सगळं मिक्सचर व्यवस्थित मिक्स झालं की हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि कटलेट्सला शेप द्यायची। थोडंसं मिश्रण आपल्याला हातावर घ्यायचंय, त्याचा एक गोल गोळा करून घ्यायचंय, हातावर रोल करायचंय आणि दोन्ही हाताने प्रेस करून ते फ्लॅट करून घ्यायचे आणि टिक्कीला हातावर रोल करून शेप द्यायचे आणि आपली कटलेट तयार। याच पद्धतीने आपण सगळ्या कटलेट्सला शेप देऊन घेऊया। इथे सगळ्याच टिक्कीना आपण शेप दिलेला आहे। आता आपल्याला एक एक कटलेट कॉर्नफ्लोअर स्लरीमध्ये डिप करायची आहे। कॉर्नफ्लोअर स्लरी बनवण्यासाठी मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतला, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता सेम कटलेट आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये कव्हर करून घ्यायची आहे। ब्रेड क्रम्स व्यवस्थित कोट झाल्यावर आपल्याला कटलेट थोडीशी प्लेटमध्ये रोल करून घ्यायची आहे, म्हणजे एक्सेस ब्रेड क्रम्स असेल तर ते निघून जाईल आणि शेप सुद्धा व्यवस्थित गोलाकार येईल। कटलेट्स ब्रेड क्रम्स मध्ये व्यवस्थित कोट झालेले आहे। आता या कटलेट्स आपल्याला अर्ध्या तासासाठी मिनिमम डीप फ्रीज करून घ्यायचे किंवा आपण या कटलेट्स अशाच या स्टेजवर स्टोर सुद्धा करू शकता। या कटलेट्स स्टोर करण्यासाठी आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचे। 1 आठवडा ते 15 दिवस छान टिकतात। अर्ध्या तासानंतर आता आपण कटलेट्स तळायला घेऊया। कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचे आणि मीडियम टू हाय हीटवर आपल्याला या कटलेट्स तळून घ्यायचे। आपण या कटलेट्स शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकतात। आलटून पलटून आपल्याला या कटलेट्स दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर तळून घ्यायचे। कटलेट्स दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झालेले आहे। आता आपण या कटलेट्स काढून घेऊया आणि आपल्या व्हेज कटलेट्स तयार। याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या कटलेट्स करून घेते। तेव्हा या पद्धतीने कटलेट्स नक्की करून पहा। आवडले असल्यास कमेंट करून कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।